माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती खरोखर योग्य होती। मी जड अंतकरणाने एवढंच सांगतो की आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा झालेला आहे। ते तिकीट वाटपामध्ये प्रचंड घोडाबाजार सुरू आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपने 99 जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना, शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे। त्यामुळे आता निवडणुकीचा माहोल आणि उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। युतीचं ठरलं, पण महाविकास आघाडीत चाललंय काय असा सवालही आता केला जातोय। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारी यादी येऊ शकते असंही दुसरीकडे म्हटलं जात आहे। पण या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या महंतांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। उद्धव साहेबांना मी जड अंतकरणाने एवढंच सांगतो की आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा झालेला आहे। उद्धव ठाकरे साहेब एक प्रामाणिक नेते असून त्यांचे 8 दिवसापूर्वीच एंजिओप्लास्टी झाली। मी शिवालाल महाराजांचा वंशज, पोहरादेवी गडाचा महंत या नात्याने त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 13 खासदार आणि 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला। उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ पक्ष नाही तर पक्षचिन्हही गेलं। अशा परिस्थितीत प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते उद्धव ठाकरे यांना सहकार्य करावं, समाजाचं त्यांच्या माध्यमातून भलं व्हावं, समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला। यानंतर पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले, समाजात नवचैतन्य निर्माण केलं असं म्हणणं पोहरादेवी इथल्या बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांचं होतं। पण शिवसेना ठाकरे गटासाठी हे करत असताना ठाकरेंकडून मात्र 10 महिन्यात 10 मिनिटंही मिळाली नाहीत असा दावा त्यांनी केलाय। ते असं म्हणालेत की एका बाजूला माझं हे काम सुरू असताना उद्धव ठाकरे एकदा पोहरादेवीच्या दर्शनाला आलेले, त्यानंतर जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी करंजा, वाशिमला आलेले, अनेकदा उद्धव ठाकरे यांना मेसेज केले, पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्हाला एकदा तुमची भेट हवी आहे असंही म्हटलं। उद्धव ठाकरे यांच्या पीए यांना हजारो वेळा मेसेज केले, फोन केले, पण गेल्या 10 ते 12 महिन्यांपासून मला एकदाही वेळ मिळालेली नाही। माझ्या फोनला, मेसेजला, विनंतीला कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही अशा भाषेत महंतांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहेत हे माझ्या लक्षात आलंय। विधानसभा निवडणुकीची तिकीटं, उमेदवारी जाहीर होत आहे, पण ठाकरे गटाची बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यायची तयारी किंवा इच्छा दिसत नाही। शरद पवार यांनी बंजारा समाजाच्या 2 जणांना उमेदवारी दिली आहे, त्याबाबत त्यांचे आभार मानतो, पण ठाकरे गटात बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडत आहे असं महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केलंय। पहिला विषय तर असा आहे की वाशिम जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचं प्राबल्य आहेच, पण राज्यामध्ये 10 जिल्हे असे आहेत जे बंजारा बहुल आहे। यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, नांदेड, लातूर, संभाजीनगर, जालना, सोलापूर, बीड हे बंजारा बहुल आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की 8 दिवसापूर्वी आमचेच एक चुलत बंधू संत शिवालाल महाराजांचे वंशज रामराव महाराज यांच्या गादीचे वारसदार धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांनी बीजेपीने MLC पद दिलं। त्यानंतर बीजेपीने गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन केली, केंद्रामध्ये गोर बंजारा साहित्य बोर्ड स्थापन केलं। हे सगळं जर विचार केला तर आज पूर्ण बंजारा समाजाचं कल आणि एकच मी महाविकास आघाडीमध्ये आणि शिवसेनेमध्ये बंजारा महंत होतो, यांची सगळ्या समाजामध्ये बंजारा समाजाने मी बाजू घेत होतो, पण माझ्यावरच जर अन्याय झाला तर म्हणून आता हे सगळं महाविकास आघाडीला याचे परिणाम भोगावे लागतील। 10 शिवसेनेत बंडखोरी होण्याच्या आधीचं चित्र असं होतं की संजय राठोडांच्या पाठीशी असलेला बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी होता, पण शिवसेनेच्या फुटीनंतर राजकीय गणितं बदलली। संजय राठोड एकनाथ शिंदेच्या बाजूने गेल्याने
ठाकरेंसाठी बंजारा समाजाची वोट बँक मिळवण्यासाठी हातपाय हलवणं गरजेचं होऊन बसलेलं. अशात बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधलं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत संजय राठोडांविरोधात ठाकरेंकडून महंत सुनील महाराजांना उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशात आलेल्या या माहितीमुळे ठाकरेंच्या बंजारा समाजाच्या मतांना मीडिया रिपोर्ट्सनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा आदींसह अनेक प्रांतांमध्ये 10 कोटींच्या वर लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाचं धार्मिक स्थळ म्हणून तीर्थक्षेत्र पोहरा देवीला मोठं महत्त्व आहे. अशात या समाजाची मतं निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. म्हणूनच बंजारा समाजात ज्यांच्या शब्दाला महत्त्व आहे अशा बंजारा समाजाच्या गुरुगादीचे पीठाधीश महंत बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने आपल्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवलं. त्यामुळे संजय राठोड आणि महंत बाबूसिंग यांच्या निमित्ताने या समाजाची मतं महायुतीकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. अशा ठाकरे गटाकडे महंत सुनील महाराज यांच्या रूपाने महायुतीच्या मतांच्या विभाजनासाठीचा मार्ग होता. पण आता महंत सुनील महाराजांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्याने तो मार्ग बंद झालाय. दुसरीकडे ठाकरे गटाला रामराम ठोकताना त्यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहेत हे माझ्या लक्षात आलंय असं ते म्हणालेत. आज निश्चितच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती खरोखर योग्य होती. कारण तिथे कोणी बोलणारे नाही. एकनाथ शिंदे साहेब बोलणारे निघाले आणि त्यानंतर दुसरा मीच निघालो जे वस्तुस्थिती जनतेसमोर आणत आहे. मी कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही. मी महंत असल्यामुळे मी धर्मजागरणाचं काम करणार आहे. कारण हीच परिस्थिती दुसऱ्याही पक्षात राहणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर इथे तिकीट वाटपामध्ये प्रचंड घोडाबाजार सुरू आहे आणि हे जे आहे हे दुसऱ्या तिसऱ्या फळीचे जे नेते कार्यकर्ते आहे जे मेरिटचे कॅन्डिडेट आहे यांचा विचार होत नाही. म्हणून मी राजकारणामध्ये कोणत्याच पक्षात जाणार नाही. पोहरादेवी धर्मपीठावरून धर्मजागरणाचा काम करणार आहे. मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करणार आहे की आत्ता 1-2 तासापूर्वी माझ्या कानावर असं आलं, कन्फर्म सांगता येणार नाही, पुसद विधानसभेची जागा आणि यवतमाळ विधानसभेची जागा ही म्युच्युअल झालेली आहे. पुसद काँग्रेसला देण्यात आलेला आहे आणि यवतमाळ राष्ट्रवादीला देण्यात आलेला आहे. तर मी एवढेच साहेबांना विनंती करतो की किमान पुसदची जागा तरी तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून ययाती नाईक साहेबांना द्यावं. याकरिता मी शरद पवार साहेबांना भेटायला आलेलो आहोत. उद्धव साहेबांना मी जड अंतकरणाने एवढंच सांगतो की आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा झालेला आहे. उद्धव ठाकरे साहेब एक प्रामाणिक नेते असून त्यांचे 8 दिवसापूर्वीच एन्जिओप्लास्टी झाली. मी शिवालाल महाराजांचा वंशज, पोहरादेवी गडाचा महंत या नात्याने त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो. असं असलं तरी आता त्यांच्या समुदायातली त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची मतं पुन्हा महायुतीकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा महंत सुनील महाराज यांनी हा निर्णय घेतल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि महंतांच्या निर्णयाने बंजारा समाजाच्या वोट बँकचा विचार करता महायुती मात्र आधीपेक्षाही जास्त सेफ झोनमध्ये आल्याचं चित्र आहे. यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या. महंतांच्या या निर्णयामुळे महायुती खरंच सेफ झोनमध्ये गेली आहे आणि महाविकास आघाडी मात्र अडचणीत आली आहे असं तुम्हालाही वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे अंदाज खाली अवश्य येऊ द्या. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.